पडले. हे चला बघूया काय झालंय ते. हा नुसता ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. आज काही खरं नाही. पडला की काय? काय ह्यांच? अगं बाई, अहो कोण आहे हा? अगं जावई आहेत आपले ते. अहो जावई बापू, अहो अहो काय झाले जावई बापू? उठा बरं, उठा उठा ना. अहो काय अवस्था करून घेतली तुम्ही ही? हा, ही सगळी कामं करायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? ही सगळी कामं कशाला करायची? हे तुमचे कपडे आहेत ना? हे का दिले तुम्ही त्यांना? अगं साफसफाई करताना हेच कपडे द्यायचे ना. अहो साधं कळत नाही का तुम्हाला? जावई बापू आहेत ते, नवे कपडे द्यायचे ना. जावई बापू तुम्ही ही कामं का केली? तो कोणी सांगितलं तुम्हाला ही करायला? हा, तुम्ही त्या व्यक्तीचं नाव सांगा फक्त. बघा कशी अद्दल घडवते ते. नाही मला माहितीये ना. कोणाचं डोकं असणार आहे हे सगळं? मम्मा मी सांगते, हे सगळे ह्या तारिणीमुळे झाले. तरी काही बोलू नकोस तू. काय चुकीचं बोलले मी? सुरुवात कोणी केली? हिने माझ्या अंगावर धूळ उडवली, त्याच्यानंतर हे सगळं झालंय ना. मला माहितीये ना, सगळं करून सवरून नामानिराळा राहायचं आणि मुळू रडत बसायचं. काय गे? हा, त्यांची माफी मागायला लावली म्हणून हा असा वचपा काढला. बापूंचा काकू ह्यात तिची काही चूक नाहीये. ए तू काय करतोयस इकडे? हा, तू काय करतोयस इकडे? हो घराबाहेर, हो घराबाहेर. काल मदत करून हाऊस भागली नाही तुझी, आज आलायस ते परत मदतीला? तुला काय वाटतं रे? आम्हाला कळत नाही तुझ्या डोक्यात काय चाललंय ते? मी सांगते ना काय चाललंय. या घरातल्या मुलींवर ना वाईट डोळा आहे त्याचा. का तुझं आणि तारिणीचं काही चालू आहे? आत्या, मालती, कुठला विषय कुठे घेऊन चाललीयस? केदारला मी बोलवलं होतं आणि केदार सुद्धा इथे आला ना, तो जावई बापूंबरोबर आला. त्यांनी मदतीसाठी त्याला बोलावलं होतं इथे आणि जावई बापू पण म्हणाले मी मदतीला आलोय. म्हणून मग नाथ जावयाच्या अधिकारानं मी सांगितलं त्यांना काम. हो की नाही हो जावई बापू? हो.